नमस्कार. जय गजानन. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, गावरान भाजी भाकर या चॅनलमध्ये. खूप साऱ्या ताईच्या कमेंट होत्या की आम्हाला मिरच्याची भाजी बनवून दाखवा म्हणून. तर आपण आज मिरच्याची भाजी बनवणार आहोत. त्याच्यासाठी घेतलेली सामग्री आपण पहिले बघून घेऊ. हे आपण बोल्डर मिरची घेतलेली आहे टेस्ट येण्यासाठी. हे शिमला मिरची बी घेतलेली आहे आपण. हे मिरच्याच्या भाजीचा जो वास यायला पाहिजे, टेस्ट, या दोन्हीसाठी घेतलेली आहे. ही पिवळी मिरची घेतलेली आहे, ही फिक्की मिरची आहे, आणि हे आपण हिरवी मिरची घेतलेली आहे. हे तिखट आहे. आंबट चुका घेतलेला आहे. हा आमसूलपणा म्हणजे आंबटपणा येण्यासाठी भाजीला, त्यासाठी घेतलेला आहे. हे टमाटर घेतलेला आपण टेस्ट येण्यासाठी, आणि हा सांबार. तर हे झाली आपली मिरच्याची सामग्री. मिरच्याच्या भाजीसाठी लागणारा मसाला आता आपण बघू चला. तर आपण हे सगळ्यात पहिले घेतले शेंगदाणे, त्याच्यानंतर हे काजू, हे गोडंबी, हा लसण, हा अद्रक, हे खोबरं, हा कांदा. या कांद्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे, आणि हे उडदाची डाळ हे आपल्याला धुवून वापरायची आहे. तर चला आपण पुढची तयारी करू. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाकायचे आहे शेंगदाणे. हे सर्व शेंगदाणे आपण याच्यात टाकून घेऊ. आता हे शेंगदाणे आपले सगळे टाकून झालेले आहेत. आता आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत खरपूस, चांगले भाजायचे आहेत. आता शेंगदाण्यावर आपण थोडंसं तेल सोडू. आता हे तेल टाकलेलं आहे आपण. आता हे तेलात एकदा भाजून घ्यायचं आहे आपल्याला. गॅस थोडा स्लो करायचा. कढई जास्त तपलेली आहे. आता हे असं भाजून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आहे. सगळे शेंगदाणे काढून घ्यायचे. आता आपल्याला हे खोबरं आहे, खोबरं भाजून घ्यायचं आहे. हे खोबरं बी आपण भाजून घेऊ. खरपूस भाजून घ्यायचं आहे. आणि खूप जणांची डिमांड होती की बा आम्हाला मिरच्याची भाजी बनवून दाखवा म्हणून. मिरच्याची भाजी कशी बनवतात तर. आणि आमचा जो मुलगा आहे तो पण डिमांड करत होता की बा आपल्याला एखाद्या वेळेस मिरच्याची भाजी बनवा म्हणून. म्हणून मी म्हटलं चला आज आपण मिरच्याची भाजी बनवू. आता हे खोबरं भाजून झालेलं आहे. आता खोबरं आपण काढून घेऊ. खरपूस भाजून झालेलं आहे. सर्व खोबरं काढून घ्यायचं आहे आपल्याला. हे खोबरं काढून झाल्यानंतर आपल्याला आता याच्यात टाकायचं आहे काजू. हे सर्व काजू टाकून घेऊ आपण. काजू पण आपल्याला जे काजू आहेत ते पण भाजून घ्यायचे आहेत. ब्राऊन गोल्डन कलर असे झाला पाहिजे काजूचा. आता मी काजू भाजू राहिलो. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या भाजीची रेसिपी पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की सांगत जा, म्हणजे मी तुम्हाला ते बनवून दाखवतो. हे काजू आपले भाजून झालेले आहेत. आता हे काढून घेऊ आपण पहिले. हे पूर्ण काजू काढून घेऊ. आता हे काजू काढले आपण. आता आपल्याला याच्यात टाकायची गोडंबी. गोडंबी पण आपल्याला भाजून घ्यायची आहे. गोडंबी जी आहे ती जास्त नाही भाजायची, थोडीफारच भाजायची आहे. आता हे गोडंबी आपण भाजून घेऊ. जास्त गोडंबी भाजायची नाही, कारण ती जास्त भाजल्याने जळते. हलकी भाजून घ्यायची आहे. आता आपण हे हलकी भाजून झालेली आहे. आता हे गोडंबी पण आपण काढून घेऊ. आता हे आपली गोडंबी सर्व काढून झालेली आहे. आता याचं आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर आपण हे आता सगळं तयार करून घेतलं. आणि हे कुकर आहे. या कुकरमध्ये आपण उडदाची डाळ धुवून टाकलेली आहे. उडदाची डाळ हे 2 पोह्याचे चम्मच एवढीच घेतलेली आहे, जास्त घेतलेली नाही आहे. आता हे सामग्री आपल्याला याच्यात टाकायची आहे. तर सर्वात पहिले आपण याच्यात तेल टाकू. 1 पळी तेल टाकलं आपण याच्यात. याच्यात मीठ टाकू. चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं, कारण की आपल्याला भाजीला पण मीठ टाकावं लागेल जेव्हा आपण याला फोडणी देऊ. याच्यात आपल्याला सगळी शिमला मिरची टाकायची आहे. हे सगळं टमाटर टाकायचं आहे.
त्याच्यानंतर हा आंबट चुका टाकायचा आहे, सगळंच आंबट चुका टाकून द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात सांबार टाकायचा आहे, थोडासाच टाकायचा आहे. ही बोल्डर मिरची आपण कट करून घेतली, हे सर्व टाकून द्यायची याच्यात. त्याच्यानंतर हे हिरवी फिक्की मिरची आहे, हे पण सर्व टाकून द्यायची आहे, कट करून घेतली होती आपण. आणि ही हिरवी तिखट मिरची आहे, हे पण आपल्याला सर्व टाकून घ्यायची आहे. हा उरलेला जो सांबार आहे हा आपल्याला फोडणीसाठी ठेवलेला आहे आपण बाजूला. आता आपल्याला याला झाकण लावायचं आहे आणि हे गॅसवर ठेवायचं आहे. याच्यात आपले शेंगदाणे टाकायचे राहिलेले होते, आपण याच्यात शेंगदाणे टाकून घेऊ. हे आपण भाजून घेतलेले आहेत आणि हे भाजून घेतलेलं खोबरं आणि याच्यातलं थोडंसं खोबरं आणि शेंगदाणे आपण बाजूला बारीक करून घेतलेलं आहे, म्हणजे खलबत्त्यात ठेसून घेतलेलं आहे सर्व. जसे की हे शेंगदाणे झाले, हे काजू झाले, त्याच्यानंतर हे गोळंबी झाली, लसणचा पेस्ट, अद्रकचा पेस्ट, हे आपण भाजीसाठी वापरणार मसाल्यासाठी. आता आपण कुकरात झाकण लावून घेऊ. तर आता हे आपलं कुकरमधून शिजून तयार झालेलं आहे. हे शिमला मिरची आहे, ते आपण जे मिरच्याचा वास आला पाहिजे, टेस्ट आली पाहिजे, त्याच्यासाठी आपण शिमला मिरची आणि बोल्डर मिरची टाकली होती. म्हणजे खायच्या वेळेस चव लागली पाहिजे मिरच्यांची, जो सुगंध असतो, वास असतो, त्याच्यासाठी आपण टाकलेली होती. आता हे थोडंसं आपण हटवून घेऊ, सगळं मिक्स करून घेऊ आपण. आता हे मिक्स केल्यानंतर आपण याच्यात मसाले वगैरे टाकून ही भाजी आपल्याला तयार करायची आहे. याचा सुगंध खूप छान येत आहे, पूर्ण मिरच्याचा सुगंध येत आहे. सगळ्यात पहिले टाकू आपण तेल. मी 6 पळ्या तेल घेतलेला आहे. आपल्या अंदाजाने तेल घ्यायचं आहे. आता तेल थोडंसं गरम होऊ देऊ आपण. सगळ्यात पहिले टाकू आपण लसण. हा लसण आपण ठेसून घेतलेला आहे. हा लसण टाकायचा आपल्याला. लसण टाकून झाला पूर्ण. आता याचा कलर लालवट होऊ देऊ. आपला लसण लालवट झालेला आहे. आता आपण टाकू याच्यात अद्रक टाकून घेतली आपण. आता एकदा फिरून घेऊ. आता अद्रक होऊ देऊ. आता याच्यात आपल्याला टाकायचा कांद्याचा पेस्ट, जे आपण मिक्सरमधून बारीक करून घेतला कांदा. आता पेस्ट आपण एकदा फिरून घेऊ. हा कांदा चांगला होऊ दे याच्यात. या कांद्याचा कलर लालवट झाला पाहिजे, तोपर्यंत हा कांदा होऊ द्यायचा आहे आपल्याला. आता आपला कांदा झाला, कांद्याने तेल सोडलं. आता याच्यात आपण जे खोबऱ्याचे तुकडे होते त्याच्यातलं खोबरं आपण पेस्ट करून घेतला बारीक, ते मिक्स केलं. आता ते आपल्याला होऊ द्यायचं आहे थोडंसं. आता ते पण झालेलं आहे. आता याच्यात टाकू आपण मसाला. हा मसाला टाकला आपण. त्याच्यानंतर हे कश्मीरी मेथी, कश्मीरी लाल मिरची, हे मिक्स करून घेऊ. रेडी. आता ह्याच्यात आपण जे गोळंबी घेतली होती, ते खलबत्त्यात आपण बारीक करून घेतली होती कुटून, ते टाकायची. त्याच्यानंतर काजू कुटून घेतले होते ते टाकायचे. आणि त्याच्यानंतर शेंगदाणे कुटून घेतले होते तेही टाकायचे. हे सर्व याच्यात टाकून द्यायचं आणि एकदा हे फिरून मिक्स करून घ्यायचं. असं मिक्स करून घ्यायचं. याच्यात थोडंसं पाणी सोडायचं, जेणेकरून आपला मसाला खाली लागणार नाही.
आणि याला मिक्स करून घ्यायचं असं. याला थोडंसं होऊ द्यायचं. चटणी जास्त वापरायची नाही, कारण की आपण मिरच्याची भाजी करत आहे ते ऑलरेडीच तिखट आहे. आता हा मसाला थोडासा आपण होऊ देऊ. आता आपण याच्यात 1.5 चम्मच हळद टाकली. हे मिक्स करून घेऊ. आता हे मिक्स करून झालं आपला. आता याच्यात थोडासा आपण जो सांबार ठेवलेला होता तो थोडासा टाकू. थोडासा नंतर टाकायचा आपल्याला भाजीला वरून. मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ. आता हे मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेतलं. आता आपण जे कुकरमध्ये शिजवलेलं आहे ते सर्व याच्यात आपल्याला सोडायचं आहे. ते सोडून दे सर्व. आता हे सर्व आपण याच्यात सोडून दिलेलं आहे. हे मिक्स करून घेऊ एकदा. आता आपल्याला याच्यात टाकायचा मीठ चवीनुसार. हे मीठ चवीनुसार टाकत आपण. आता मीठ टाकून घेतलं आपण. आपण त्या मिरच्यामधले थोडेसे मिरच्याचे तुकडे ठेवले होते बाजूला, ते टाकून देऊ. हे आता मिरच्याचे तुकडे आपण टाकून दिलेले वरून थोडेसे ठेवले होते. आणि हा सांबार ह्याचा याच्यावर टाकून देऊ. आणि याच्यावर आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे उकळी येईपर्यंत. मिरच्याची भाजी तयार झाली. मिरच्याच्या भाजीला तर्री बी मस्त खूप छान आली. टेक्स्चर बी खूप छान आहे. तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओत. जय गजानन.